हरी जय राम. वा
शेवट तो भला गोड व्हा, पण लक्षात ठेवा आपल्या आयुष्यामध्ये शेवट हा नाहीच. शेवट नाहीच आपल्या आयुष्यामध्ये. का तुम्हाला असं वाटत असेल माझ्या जन्मापासून माझी सुरुवात झाली आणि मृत्यूनंतर माझा शेवट होणार आहे, असा तुमचा भ्रम असेल तर काढून टाका डोक्यातनं पहिला. का आपण जन्माच्या अगोदर सुद्धा हितच होतो आणि मृत्यूनंतर सुद्धा हितच असणार आहे. हितच असणार आहे. आपला जन्म मृत्यू जन्म मृत्यू जन्म मृत्यू पुनरपि जननम पुनरपि मनरम पुनरपि जननी जठरेशनम ये संसारे भव विस्तारे कृपया पारी पाहि मोरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढ. आपलंही घटिक यंत्रासारखं चालणार आहे, चालू आहे. त्यामुळे आपल्या आयुष्यात शेवट नाही ध्यानात असू द्या. शेवट कधी असतो? आपण या ठिकाणाहून कायमचं निघून जाणे आणि भगवंतात विलीन म्हणजे साईजिता मुक्ती मिळे, ह्याला शेवट म्हणतात. मग आपलं मरण नसतं. मेल्यानंतर आपण संपत नाही. आपण हे शरीर सोडतो आणि दुसऱ्या देहाचा आधार घेतो आणि दुसऱ्या शरीरात पुन्हा प्रवेश करतो. हे किती दिवस चालतं? हे किती दिवस चालतं? एक एक योनी कोटी कोटी फेरा, असं फेर घेत चालू ध्यानात असू द्या. मग आपल्याला भगवंतापाशी जाण्याचा एकच मार्ग आहे, म्हणजे हा नरदेह स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा मृत्यू लोकी व्हावा शेवट भयंकर वाईट आहे. कुठला वर्ग आहे का? धृतराष्ट्र हस्तिनापूरचा राजा आहे, सामान्य नाही, व्यासांचा मुलगा आहे. हस्तिनापूरच्या राज्यात राजवाड्यात जन्माला आलाय. राजवाड्यात आयुष्य सुंदर गेले, बालपण मध्य लय चांगला गेला. का अख्खं राज्य भोगायला मिळलं, राज्य भोगायला मिळलं. पण राज्य भोगत असताना इतकं पाप केलं. राज्य भोगत असताना सख्या भावाची मुलं सुद्धा कळले नाहीत. अहो त्यांचंच राज्य होतं ना, राज्य पांडवांचं होतं, पण पांडवांना राज्य दिलं नाही. इतकं पाप केलं त्यांनी, वनवासाला पाठवले, छळलं पांडवांना. पांडव रडत होते, अरे आमचं राज्य असताना आम्हाला वनवास वाटायला. इतकं अजून पाप केलं, स्वतःची सून भर सभेत वडत आणली, तरी सुद्धा त्यांनी प्रकार थांबवला नाही. पाप गेला, पाप करत गेला, पाप करत गेला. युद्ध चालू झालं, युद्ध. देव समजून सांगायला, देव अरे धृतराष्ट्रा दुर्योधना, अरे राज्य पांडवांचं आहे, पांडवांना देऊन टाक ना. त्यांनी सांगितलं देणार नाही. ती म्हणजे अर्ध राज्य तरी दे, देणार 5 गावं तरी दे. 5 गावच काय, सुईच्या पुढच्या अग्रभागावरती मावली एवढी माती सुद्धा युद्धाखेरीज मी देणार नाही. देव समजून सांगायला. पण ऐका, त्या धृतराष्ट्रा भयानक त्याचा इतका शेवट वाईट झाला, वाईट. राज्य गेलं, 100 पोरं डोळ्यात एकत मिली, 100 पोरं डोळ्यात एकत मिली. राज्य गेलं, दोघच नवरा बायको जिवंत राहिली. आणि ज्यांना आयुष्यभर छळलं ना, त्यांच्या दारात फक्त अर्ध्या भाकरीसाठी थांबावं लागलं. अर्ध्या भाकरीसाठी, अर्ध्या भाकरीसाठी छळलं त्यांना. पण ती अर्धी भाकरी सुद्धा भीम त्याला गोड लावून देत नव्हता. देव जेवाय बसला, धृतराष्ट्र जेवाय बसला की भीम यायचा आणि त्याला सांगत, ए आंधळ्या, ए आंधळ्या ऐक, अरे तू अन्न खातोय ना, अन्न नाही ते तुझ्या पोरांचं रक्त खातोय, रक्त ध्यानात असू दे. अरे तुझी 100 पोरं मी फाडून मारलेत, मी मारलेत. भीम रोज सांगायचं एक पोरग कसं फाडलं. अरे तुमचं हसायचं दिवस होतं तेव्हा आम्ही रडत होतो. अरे आमचा विषाचं लाडू उतारले आम्हाला, आम्ही रडत होतो. तुमचं हसायचं दिवस होतं. आम्हाला पाण्यात उडवलं, आमचा रडायचं दिवस होतं. तुमचं हसायचं दिवस होतं. आमची बायको भर सभेत तुम्ही ओढून आणली, आमचं रडायचं दिवस होतं. तुमचं हसायचं दिवस होतं. ऐक आंधळे ऐक, आज आमचं हसायचं दिवस आहेत आणि तुझं रडायचं दिवस आहेत. अन्नच गोड लागून द्यायला भीम त्याला अन्नच वाळून गेला, क्षीण झाला. ऐका, धर्मराजाने विचारलं, काका तुम्ही क्षीण का झाला, दुःखी का आहात? त्यांनी सांगितलं एकच, अरे
काहीच नको, काहीच अपेक्षा नाही. तुम्हाला छळलंय, आम्हाला पश्चाताप होतोय आता. फक्त एकच आता अपेक्षा आहे, मरण येत नाही म्हणून जगलोय. आता मरण येत नाही म्हणून फक्त अर्धी भाकरी सुखाने खाऊन द्यावी, पण ती अर्धी भाकरी सुद्धा भीमगोड लागून द्याय नाही. काय झालं, आम्ही जेवाय बसली, देव येतून सांगतोय माझी 100 पोरं कशी मारली. फक्त त्या भीमाला विनंती करा आणि जेवताना बोलू नका एवढंच सांगायला सांगितलं. त्यांनी धर्मराजाने सांगितलं, ए भीमा, अरे आपले काका आहेत, आपले चुलते ते, त्यांना जेवताना बोलू नको. ठीक आहे म्हणला, दादा तुझं मी ऐकतो, जेवताना बोलत नाही, पण जेवायच्या आधी 15 मिनिटं बोलल्याशिवाय म्हाताऱ्याला सोडणार नाही. का त्रास दिलता तेवढा, त्यांनी त्रास दिलता. नाईला झाला, भयान मध्यरात्री उठला, बायकोला सोबत घेतली, जंगलात गेला. जंगलात गेल्या जंगलाला आग लागली आणि जंगलात जळून खागा झाला. एक वर्ग आहे कुठला, सुरुवात गोड आहे, मध्य गोड आहे, शेवट भयंकर वाईट आहे. 2 वर्ग झाले, एक तिसरा वर्ग आहे. सुरुवात वाईट आहे, मध्य वाईट आहे आणि शेवट नुसता वाईट नाही, भयंकर वाईट आहे. तो वर्ग कोणचा, तो वर्ग म्हणजे तुम्ही आम्ही. आपली सुरुवात वाईट आहे. कशी वाईट आहे, आपण आईच्या गर्भात असताना, आईच्या गर्भात कडला 100 टेम्परेचरच्या वर टेम्परेचर आहे. कुकर मध्ये भात टाकल्यानंतर 2 शिट्ट्यांचा जसा हात उकारतो ना, तसा गर्भात आईच्या आपण उकडत असतो. आणि कडला विस्ताने पुचोहीकडे, नाकी तोंडी कुर्मीकडे आणि गर्भवासाचे दुःख गाडी तोंडा पुढे सांगावी, सण होत नाही. काय सांगू मी गर्भीची यातना, काय सांगू गर्भी संसार पेलविला, संसार पेलविला. उन्हावर पावसात कधी नाही थकला, उन्हावर पावसात कधी नाही थकला. तवा मला बाप माझा डोंगावानी वाटला, तवा मला बाप माझा डोंगावानी वाटला. काया शरीरात घाम जिरवीत राहिला, काया शरीरात घाम जिरवीत राहिला. नेहमी पोटावरती हात फिरवीत राहिला, फाटलेल्या चपलीला घाली, हे फाटलेल्या चपलीला घाली, सुतळी बांधुनिया, सुतळी बांधुनिया. बुकेचा बांध त्याचा कधी नाही फुटला, बुकेचा बांध त्याचा कधी नाही फुटला. तवा मला बाप माझा डोंगावानी वाटला, तवा मला बाप माझा डोंगावानी वाटला. हे राजानो, हा बाप आहे ध्यानात असू द्या. ज्याचा बाप जिवंत आहे ना, भाग्यवान हा, त्याला आत्ता मिठी मारून घ्या. आत्ता ज्याची आई जिवंत